बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पोहोचलेले आहेत। तिकडची आपण थेट दृश्य सध्या बघतोय। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झाले। सोबत अनेक आपल्याला कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा बघायला मिळत आहेत। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। उदय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे अभिवादन करण्यासाठी आले आहेत आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार नगर परिषद नगर पंचायतमध्ये जे निवडून आलेले सर्व नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, त्या सर्व विजयी उमेदवारांना घेऊन एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरती आलेले आहेत आणि सर्व विजयी उमेदवारांसह ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी तिथे आले आहेत। आपण पाहतो की एकूणच शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक विजयाची नोंद जी ही ऐतिहासिक अशी झालेली आहे। आतापर्यंत शिवसेनेचे कधी एवढे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले नव्हते, ते यंदा नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीमध्ये आलेले आहेत। आपण समोर हे दृश्य पाहतोय। सर्व विजयी उमेदवारांसह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच त्यांचा सर्वांचा म्हणजे जे विजयी उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे देखील आणि नगरसेवक म्हणून पण यांचे सर्वांचे सावरकर स्मारक येथे सत्कार देखील करण्यात आला। त्यानंतर त्या सर्वांचा आता इथे एक अभिवादनाचा कार्यक्रम जो आहे आयोजित करण्यात आलेला। आपण इथे पाहतो आहोत की संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्या सर्व विजयी उमेदवारांसह इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मंत्री आणि नेते शिवसेनेचे हे देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्व विजयी उमेदवारांना घेऊन इथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अभिवादन करण्यासाठी इथे सर्व विजयी उमेदवारांसह एकनाथ शिंदे हे स्वतः आलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। हा विजय शिवसेनेच्या एकूण पक्ष संघटनेसाठी सगळ्यात मोठा विजय असल्याचं सांगितलं जात आहे। राज्यामध्ये भाजपनंतर शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार जे निवडून आलेले आहेत आणि या सर्व विजयी उमेदवारांना घेऊन एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती इथे आलेले आहेत अभिवादन करण्यासाठी। निश्चित उदय, एकीकडे शिवसेनेसाठी मोठं यश तर आहेच आणि सगळे जे विजय उमेदवार आहेत ते सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि कुठले कुठले नेते किंवा मंत्री आता बघायला मिळत आहेत। समोर इथे दृश्य पाहतो आहोत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण पाहतोय मंत्री जयस्वाल आहेत, दादा भुसे आहेत, त्याचबरोबर इतर मंत्री आणि आमदार देखील इथे उपस्थित असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्यासह संपूर्ण राज्यभरातील शिवसेनेचे जेवढे उमेदवार विजयी झाले त्या सर्वांना आज मुंबईमध्ये बोलवण्यात आलं होतं। या सर्वांसोबत एक सत्कार सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आला आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी सर्व विजयी उमेदवारांना घेऊन ते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरती आलेले आहेत। थोड्याच वेळात अभिवादनाचा इथे कार्यक्रम होणार आहे। आपण पाहतोय की सर्व उमेदवारांची इथे स्वतः एकनाथ शिंदे वाट पाहत आहेत आणि सर्व आल्यानंतर इथे अभिवादन जे आहे ते केलं जाणार आहे। मोठ्या संख्येने इथे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि नगराध्यक्ष जे आहे ते देखील मोठ्या संख्येने झालेले आहेत। जवळपास हाफ सेंचुरी जी आहे ती मारलेली आहे। त्यामुळे आता हे सर्व उमेदवार आणि शिवसेनेचे नेते, मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकारी हे सर्वजण आता इथे उपस्थित झालेले आहेत आणि यांच्यासह आपण इथे पाहतो की भरतशेठ गोगावले आलेले आहेत, रामदास कदम हे देखील इथे पोहोचलेले आहेत शिवसेनेचे नेते। या सर्वांसह आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन इथे करण्यात येणार आहे। विजयी उमेदवारांसह शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री आणि स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आपण इथे पाहतोय की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याच्या फुलांचा हार जो आहे तो अर्पण केला जात आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याची फुलं आवडतात, त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे चाफ्याच्या फुलांचा हार जो आहे तो इथे त्यांना अर्पण केला जात आहे। आपण पाहतो चाफ्याची फुलं जी आहे ती त्यांना वाहण्यात येत आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन जे आहे शिवसेनेकडनं केलं जात आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यामध्ये नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांमध्ये जे सर्व विजयी उमेदवार झालेले आहेत, नगरसेवक विजयी झाले, नगराध्यक्ष विजयी झाले, त्या सर्वांसह इथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन जे आहे ते करण्यात येत आहे। एक विजयी सोहळा आहे शिवसेनेचा आणि या विजयी सोहळ्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळावरती सर्व विजयी उमेदवारांना इथे आणण्यात आलेलं आहे। स्वतः एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आहेत आणि आपण पाहतो आहे की मुंबई महापालिकासह संपूर्ण राज्यातल्या महापालिकाच्या निवडणुका देखील आता जवळ आलेल्या आहेत। त्यामुळे आता नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेसमोर मोठं दुसरं आव्हान आहे ते महापालिका निवडणुकांचा हाच विजयांचा सिलसिला, हाच विजयाचा
एकूणच घोडदौड जी आहे ते शिवसेना महापालिका निवडणुकीमध्ये देखील कायम ठेवते का हे आता पाहावं लागणार. कारण खरं आव्हान जे आहे ते मुंबई महापालिकेमध्ये असणार आहे शिवसेनेचं. आणि स्वतः एकनाथ शिंदे या महापालिका निवडणुकीसाठी स्वतः जातीने लक्ष घालून सक्रिय असल्याचं आपल्याला इथून पाहायला मिळतंय. आपण पाहतोय सर्व विजयी उमेदवार इथे जयघोष करतायत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. आणि ते आता कपाटवर एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन इथे करत आहेत. या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे हे प्रसारमाध्यमांशी बोलतात का हे आता आपल्याला पाहावं लागेल. तिकडून घेऊन टाक. निश्चित सध्या जी आपण दृश्य बघतोय ती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे सगळे विजयी उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी हे सगळे विजयी उमेदवार आज या ठिकाणी जमलेले आहेत. आज या सगळ्या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा सुद्धा पार पडला. त्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली आणि यानंतर आता आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी हे सगळे विजयी उमेदवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत. दरम्यान आगामी काळात महापालिकांच्या निवडणुका सुद्धा येत आहेत, महानगरपालिकांच्या त्यावेळेला सुद्धा असंच यश मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार अशा पद्धतीने सुद्धा रणनीती आखली जाते. तर आज आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. एक छोटासा